तर कसे मग सगळे मजेत आहे का? भाऊ आम्ही केला आज नवीन ब्लॉग चालू. आम्हाला ना काही सुधरे ना गिद्र ना भाऊ. त्यामुळे चाला म्हटलं आता काहीतरी नवीन व्हिडिओ व्हिडिओ बनवू आपण पण युट्यूब वर व्हिडिओ टाकत जाऊ. कसं आपण पण फेमस झालो तर थोडेफार कसं ते मजा येते थोडी. हा त्याच्यात एक जण म्हणतो आपण हे बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेऊ म्हणे. मी म्हटलं भाऊ आपल्याला पगार आहे 15,000 आणि त्याच्यात काय परवडणार तूच सांग खाशीन काय काय लक्षात घेऊन थोडी भीक मागणार आपण. हा ते जरा बाबा 1 रुपया का दे दे रे भाऊ आम्हाला खायला पैसे नाही हे आई पण अरे कहना क्या चाहते हो? मला तर काहीच नाही फक्त जायचं होतं फिरायला मित्राला भेटायला. तो म्हणे या म्हणे तुम्हाला मी मस्त खाऊ पिऊ घालतो म्हणे. काय तुम्ही या इथं तुम्हाला मी काजू करी तुम्हाला जे लागेल ते खाऊ घालतो म्हणे. मी बी मग आला ना भाऊ आमच्या तोंडाला पाणी. चला म्हटलं मग आता जाऊ त्यानं बोलवलं एवढ्या मेहनतीनं. आम्ही त्याला कधी बोलू का असंच पाऊस आणि ते चालू राहतो ते येतच नाही काही इकडे. काय म्हणलं आता जरा बाहेर पण जाऊन येऊ. मस्त मजा पण येईल आम्हाला चांगलं फिरायला. हा तर मग काय इथं चालू केली आम्ही तर थोडीफार. ह्यो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल ना आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. बघू बी शकता तुम्ही मस्त आहे. हा काय बोललो त्याच्यात मलाच सुधारलो नाही पण पाहून जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं कमेंट करून टाका भाऊ. जमलं तर हा मी नाही म्हणत तुम्ही लगेच या करा पहा तुम्हाला जमलं तर ठीक आहे. हा इथं काय यार मध्ये होईल बाबा पडशील गिडशील मग काय हो जसं पुढे येत नाही गेले भाऊ गाडी पण पुढून आमची त्यामुळे म्हणलं आता काही सुधरा ना मला. ड्रायव्हर साहेब बी म्हणतं थांबा 2 मिनिटं अब्बी ठीक करके देतो मी. प्रॉब्लम क्या है? इधर से तो कुछ नहीं दिख रहा है। ये माकड़ तोंड्याचिया ये चालू हो जाएगा ना सपट हो जाएगा पापड़ हो जाएगा हट बाजू में मग आम्ही त्यांना विचारलं की गाडी केव्हा चालू होईल काका तर ते म्हणा इसकी गारंटी मैं नहीं दे सकता मेरे पे भरोसा नहीं तो हमारा 5,034 रुपये हमको दे दो और हमको छोड़ दो 5,034 रुपए किस बात के लिए? इसकी भाभेट करने के लिए?